अनेक नद्यांची पाणी पातळी इशारावरून आता धोक्याकडे चाललेली आहे। जर सखल भागामध्ये गावांमध्ये पाणी शिरलं तर काय नियोजन असणार आहे? एनडीआरएफ एसडीआरएफ ला तैनात आता एनडीआरएफ एसडीआरएफ ला अलर्ट वर ठेवलेलं आहे। बहुतांश नद्या इशारा पातळीवर आहेत, काहीच नद्या इशारा पातळीच्या वर चाललेल्या आहेत। आपल्या बाजूच्या राज्यांसोबत आपलं नीट संपर्क आहे, त्यामुळे जो काही विसर्ग आहे त्याचं जे मॅनेजमेंट त्या राज्यांसोबत करावं लागतं ते मॅनेजमेंट आपण चांगल्या पद्धतीने करतो आहोत। बऱ्यापैकी बाजूची राज्य देखील आपल्याला त्या ठिकाणी जी काही मदत करायची ती मदत करतायत। आता विशेषतः चिंता आपल्याला हिप्परगीची आहे आणि त्याच्यात त्यांनी विसर्ग सुरू केला, पण तो अधिक करावा अशा प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे आपल्याला वाटतं, तर ते त्यांच्याशी आपला व्यवहार चाललेला आहे। आणि तेलंगणा सोबतही योग्य प्रकारचा आपला त्या ठिकाणी संपर्क चाललेला आहे। काही कॅचमेंट्स मात्र असे आहेत की जे कंट्रोल्ड कॅचमेंट्स नाही आहेत, काही कॅचमेंट्स हे अनकंट्रोल्ड कॅचमेंट्स आहेत। त्या कॅचमेंटमध्ये जरा जास्त आपल्याला धोका आहे, तर त्याच्याकडे आपण लक्ष ठेवणं। साहेब, मिठी नदीमध्ये जो प्रत्येकदा प्रश्न उपस्थित होतो की मुंबईमध्ये पाऊस झाला मान्य, पण 300 ml झाल्यामुळे एवढं झालंय की तिथला प्रश्न काय माहिती, गाळणं निघणं, प्लास्टिक वगैरे या गोष्टी असं आहे। दोन्ही गोष्टी याच्याकरता आहे। एक तर 300 mm पाऊस ज्यावेळेस होतो त्यावेळेस हा मोठा पाऊस मानला जातो। हा काही रेग्युलर पावसापेक्षा किंवा अतिवृष्टीपेक्षाही एक प्रकारे हा जास्ती पाऊस आहे। पण त्यासोबत मागच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की मिठी नदीचं काय झालं, म्हणजे त्याच्यामध्ये कशा प्रकारे घोटाळे झाले याच्या आता सुरस आणि चमत्कारिक कथा आपल्यासमोर येत आहेत। त्याच्यामुळे पूर्वीच्या काळात मिठी नदीमध्ये गाळ काढण्याच्या नावावर ज्यांना काम दिलं होतं त्यांनी काय काय केलं आहे हे आता समोर आलं आहे। तर नव्याने ती कामं हातामध्ये घेऊन राज्य सरकारने महानगरपालिकेला आदेश दिला आहे आणि महानगरपालिका नव्याने आता ते कामं करते। सर, वसई-विरार पालघर या भागामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी आहे, अहमदाबाद हायवे सुद्धा साहेब ही आपण कालपासूनच या संदर्भातली माहिती दिलेली आहे, कारण हा सगळा भाग रेड अलर्ट आहे। आपल्याला माहिती आहे की जो पूर्वी महासागर आहे, महासागराचा पूर्वी जो भाग आहे याच्या भागामध्ये एक लो प्रेशर बेल्ट तयार झालेला आहे। बंगालच्या उपसागराच्या भागामध्ये एक लो प्रेशर बेल्ट तयार झालेला आहे आणि जोपर्यंत लो प्रेशर बेल्ट आहे तोपर्यंत अतिवृष्टी संभावित आहे आणि म्हणूनच इकडे रेड अलर्ट दिलेला आहे। रेड अलर्ट प्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यामुळे काही अडचणी या निर्माण होत आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की आपलं सगळं जे काही डिझाईन असतं हे नॉर्मल प्लस 10% असतं, पण ज्यावेळेस अतिवृष्टी होते त्यावेळेस काही काळ डिस्ट्रप्शन्स निर्माण होतात। ते डिस्ट्रप्शन्स कसे दूर करायचे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो आणि म्हणूनच आपण यावेळी दर 3 तासांनी लोकांना अलर्ट देतो की कुठे पाऊस पडणार आहे, किती पाऊस पडणार आहे, काय केलं पाहिजे। अर्थात इतकं असताना देखील शेवटी लोकांना काही कामं असतात, ट्रान्सपोर्टेशनचे काही विषय असतात, काही लोकांचं त्या ठिकाणी महत्त्वाच्या कामांनी जाणं येणं असतं, त्यामुळे अशा प्रकारचे रस्ते तुंबतात त्यावेळेस त्यांना अडचणी होतात, पण त्या वेगानं दूर करण्याचा प्रयत्न चाललाय। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, पंचनामे करण्यासाठी किंवा काही मदतीसाठी काही घोषणा ऑलरेडी 2 गोष्टी केलेल्या आहेत। पहिलं तर जिथे जनावराचं नुकसान आहे, घराचं नुकसान आहे किंवा दुर्दैवाने डेथ झालेली आहे त्यांच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनाच अधिकार दिले आहेत। एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी त्यांना लगेच मदत करू शकतात, त्याकरता जिल्हाधिकाऱ्यांना उणे पद्धतीनं विड्रॉ करण्याचे अधिकार दिले आहेत, त्यामुळे आता तिथे अडचण नाही आहे। बाकी शेतीच्या संदर्भात पंचनाम्याचे निर्देश दिले आहेत, तिथे नीट पंचनामे करून त्या संदर्भातली एनडीआरएफ प्रमाणे मदत ही केली जाईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।